पंचकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। उद्यापासून पवित्र श्रावण मासाची सुरुवात होणार आहे आणि उद्या अनेक जण श्री गजानन महाराजांचं गुरुवारचं व्रत देखील करणार आहे। मी देखील श्री गजानन महाराजांचं 21 गुरुवारचं व्रत करणार आहे। तर ज्यांच्या काही कमेंट आल्या होत्या त्यांना मी रिप्लाय देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। या पूर्वी देखील मी एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता, त्यामध्ये अनेक कमेंट घेण्याचा मी प्रयत्न केला होता, उत्तर देण्याचा। तर अजूनही असंख्य कमेंट आलेले आहेत, त्यांना नक्कीच मी सगळ्याला रिप्लाय देणार आहे। तर आजच्या व्हिडिओचा आपला विषय असा आहे की उद्यापासून पवित्र श्रावण मासाची सुरुवात होणार आहे। श्रावण मास हा अत्यंत पवित्र आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। आणि श्रावण मासामध्ये भगवान शिवशंकरांची महादेवांची पूजा ही केली जाते। तर पूजा कशी करायची आहे, महादेवांच्या पूजेमध्ये आपण काय काय चुका टाळायच्या आहेत, त्यासोबतच पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची आहे। शिवमहापुराणामध्ये पार्थिव शिवलिंगाला खूप महत्त्व सांगितलं आहे। तर आवर्जून सगळ्यांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तुमची ही पूजा होऊन जाईल, परंतु तुम्हाला त्याचं जे फळ आहे किंवा त्याचा जो फायदा आहे तो खूप चांगल्या पद्धतीने जाणवायला लागेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दलचीच माहिती बघणार आहोत की पार्थिव शिवलिंगाची पूजा कशी करायची आहे। सर्वात अगोदर तर ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल देवघरामध्ये, त्यांनी शिवलिंगाची स्थापना तुम्ही करू शकता। श्रावण महिन्यातल्या कुठल्याही सोमवारी पवित्रच दिवस आहेत, हा महिना खूप संपूर्ण पवित्र आहे, त्यामध्ये तुम्ही शिवलिंगाची स्थापना करू शकता। शिवलिंग तुम्ही कुठल्याही धातूचं तुम्ही घरामध्ये ठेवू शकता, म्हणजे जसं की पितळाचे असेल किंवा पारस शिवलिंग असतात किंवा नर्मदेश्वर शिवलिंग असतात। अशा वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही शिवलिंग असतात ते शिवलिंग तुम्ही तुमच्या घरामध्ये त्याची स्थापना करू शकता। अभिषेक करून संपूर्ण श्रावण मासामध्ये किंवा कुठल्याही श्रावण सोमवारी तुम्ही पूजा करण्याचा किंवा स्थापन करण्याचा नक्कीच घरामध्ये प्रयत्न करा। पूजेमध्ये आपण महादेवांना जे काही अर्पण करतो, म्हणजे महादेवांना सगळ्यात जास्त काय प्रिय आहे, महादेवांना सगळ्यात जास्त भस्म प्रिय आहे, महादेवांना बेलपत्र प्रिय आहे, महादेवांना जल प्रिय आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी महादेवांच्या पूजेमध्ये, महादेवांना धोत्राचं फूल देखील अतिशय प्रिय आहे। म्हणजे जे कोणीही धारण करत नाही ते सगळं महादेवांनी धारण केलं आहे। महादेव हे त्यामुळेच भोले शंकर आहेत। आपण भोळ्या मनाने जेवढी महादेवांची पूजा करू तेवढेच लवकर ते प्रसन्न होणार आहेत। आणि महादेवांच्या पूजेमध्ये पूर्ण दिवस म्हणजे सगळे 4 प्रहर जे येतात त्या 4 प्रहरच्या पूजेला देखील महत्त्व आहे। म्हणजे वेगवेगळ्या देवदेवतांच्या पूजेमध्ये काही विशिष्ट वेळ असते, परंतु महादेवाच्या पूजेमध्ये असं काहीच नाही। आपण संपूर्ण दिवसभरामध्ये महादेवांची जेवढीही पूजा केली 4 प्रहरमध्ये, त्याचं फळ आपल्याला प्राप्तच होणार आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याचं फळ मिळते। त्यामुळे तुम्ही सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये महादेवांचं पूजन केलं जाते, त्याला देखील खूप महत्त्व आहे। किंवा संध्याकाळच्या वेळी करा, म्हणजे महादेवांच्या पूजेचे जे आपले दिवसभरातले जे 4 प्रहर असतात ते अत्यंत महत्त्वाचे असतात, म्हणजे त्याचं फल प्राप्ती ही खूप सुंदर पद्धतीने आपल्याला मिळते। तर महादेवांच्या पूजेमध्ये आपण महादेवांना भस्म, बेलपत्र, त्यासोबतच पंचामृताने अभिषेक करू शकतो, दुधाने अभिषेक करू शकतो। दूध हे कधीही आपण कच्चंच घ्यायचं आहे, म्हणजे तापवलेलं दूध घ्यायचं नाही। पंचामृतामध्ये दूध, तूप, मध, दही आणि साखर या 5 वस्तू पंचामृतामध्ये असायला हव्या। त्यासोबतच वेगवेगळ्या पद्धती, म्हणजे मधाने अभिषेक करण्याची पद्धत आहे, पंचामृताने, दह्याने, दुधाने। महादेवांच्या पूजेमध्ये कच्च्या दुधाचा वापर का केला जातो यामागची मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगते। की एक ऋषी होते, ते दानधारणा तप करण्यासाठी बसले। तर त्यांचं तप एवढं जास्त वाढलं की जे देव होते, म्हणजे जे इंद्रदेव होते किंवा वरुणदेव होते किंवा ब्रह्मदेव होते, या सगळ्यांना भीती वाटायला लागली की यांनी एवढं जर का तप केलं आणि जर का भगवंताला प्रसन्न करून घेतलं तर मग आपली तर खुर्ची चालली जाईल एवढी साधना बघून। तर मग त्यांच्या तपामध्ये यांनी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यामुळे देखील ते त्यांचं तप काही सुटत नव्हतं। मग हे सगळेजण महादेवांकडे गेले आणि महादेवांना म्हटलं की ते ऋषी जे आहेत ते तप करत आहेत, त्यांनी जर का एवढी तपश्चर्या केली, एवढी साधना केली तर मग आमचं जे आहे ते जीवन जे आहे ते धोक्यामध्ये येईल। तर मग महादेवांनी म्हटलं आता काय करावं, करतात तर करू द्या तप। तर नाही, सगळ्यांनी म्हटलं, सगळ्या लोकांनी महादेवांना प्रार्थना केली की तुम्ही बघा आणि त्यांचे तप जे आहे ते इथंच त्याचं खंडन करा। ते ऋषी एक वेळ बाहेर गेलेले असताना महादेव त्यांची जी कुटिया असते ती जाळून टाकतात। मग त्या ऋषींना खूप क्रोध येतो आणि मग ते श्राप देतात की माझी
कुटिया ज्यांनी कुणी जाळली असेल त्यांच्या अंगामध्ये संपूर्ण दाह निर्माण होईल. मग त्यामुळे महादेवांच्या अंगामध्ये संपूर्ण दाह निर्माण होतो. जसं अग्नीचा दाह असतो तसा महादेवांना जाणवायला लागतो. भगवान श्रीकृष्ण यांना खूप वाईट वाटते आणि मग ते कामधेनू गाईला सांगतात की तू जाऊन महादेवाच्या डोक्यावरती तुझी दुधाची धार धर आणि त्यामुळे त्यांचा जो दाह आहे, अंगातली जी उष्णता आहे ती कमी होते. तेव्हापासून महादेवांनी असं वरदान दिलं आहे की जो व्यक्ती माझा दुधाने अभिषेक करेल त्या व्यक्तीवरती मी लवकरात लवकर प्रसन्न होईन. तर ही अशी त्यामागची कथा आहे. त्यामुळे भगवान शिवशंकरांना आपण दुधाने अभिषेक करत असतो. तुम्ही जेव्हाही अभिषेक कराल, म्हणजे माझे मिस्टर तर रोज महादेवांचा अभिषेक करतात, तर अभिषेक कराल त्यामध्ये त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकत जा, म्हणजे रोजच्याही आपल्या पूजेमध्ये त्याने महादेवांचा अभिषेक करा. आणि श्रावण महिन्यामध्ये तर करा. कच्चं दूध घ्यायचं आहे, पंचामृत घ्यायचं आहे, भस्म, बेलपत्र, तुम्हाला मिळालं तर धोत्र्याचं फूल आणि तांदूळ देखील महादेवांना अतिशय प्रिय आहे. महादेवांच्या पूजेमध्ये तांदूळ जी अक्षता आहे ती देखील आपण रोज पूजा झाल्याच्या नंतर, चंदन आहे तर हे सगळं महादेवांना आपण रोज लावायचं आहे. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण महिन्यामध्ये आपण असं पूजन करू शकतो. महादेवाच्या पूजेमध्ये वर्ज्य करणाऱ्या जी सामग्री आहे ते जसं की कुंकू महादेवांना आपण लावत नाही, म्हणजे जी साळुंक असते तिथे आपण कुंकू लावत नाही. साईडला महादेवांच्या साईडला पार्वती माता असते तिथे तुम्ही हळदी कुंकू लावून पार्वती मातेची पूजा करू शकता, परंतु महादेवाच्या शिवपिंडीवरती साळुंकेवरती आपण कधीच कुंकू लावायचं नसते. आणि लाल फूल देखील महादेवांना अर्पण करत नाही. तुम्ही पांढरे फुलं महादेवांना अर्पण करू शकता, जसं पारिजाताचं फूल आहे किंवा स्वस्तिक, त्याला दुसरं काय म्हणतात मला माहीत नाही, त्या कळ्या असतात अशा, ते स्वस्तिकचं जे फूल आहे ते तुम्ही अर्पण करू शकता. धोत्र्याचे फूल तुम्ही अर्पण करू शकता किंवा अन्य कुठले जे पांढरे फुलं आहेत, पांढरा जास्वंद आहे, ते सगळे तुम्ही फुलं महादेवांच्या पूजेमध्ये अर्पण करू शकता. बेलपत्र अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बेलपत्राची जी मागची जी गाठ असते ती तोडायची आहे आणि बेलपत्र असं उलटं महादेवाच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. म्हणजे सरळ कधीच करायचं नाही, उलटं करायचं आहे. महादेवाच्या शिवपिंडीवरती जेव्हा आपण बेलपत्र अर्पण करतो त्यावेळी त्याला तुम्ही चंदन लावू शकता किंवा तुम्ही मध देखील लावू शकता आणि तसं तुम्ही ते अर्पण करू शकता. यावेळेस तुम्ही मंत्र म्हणू शकता, ओम नमः शिवाय किंवा साम सदाशिव किंवा पार्वतीपते हर हर महादेव, किंवा तुम्हाला जर का शिवगायत्री मंत्र येत असेल ते तुम्ही म्हणू शकता. शिवस्तोत्राचं तुम्ही ऐकत किंवा वाचन करत तुम्ही जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही तसं महादेवांच्या पूजेमध्ये तसं म्हणत तुम्ही स्तोत्र म्हणत तुम्ही पूजा करू शकता. तर आता हे झालं की आपल्या देवघरातल्या शिवपिंडीवरती, शिवलिंगावरती आपण कसा अभिषेक करायचा आहे आणि पूजा कशी करायची आहे. आता पार्थिव शिवलिंगाचं सांगते की तुमची कुठली इच्छा पूर्ण होत नसेल, इच्छापूर्तीसाठी किंवा महादेवांची पूजा म्हणून संपूर्ण महिनाभर तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं निर्माण करून त्याची तुम्ही पूजा करू शकता किंवा फक्त जे काही श्रावण सोमवार येतील त्या श्रावणी सोमवारी तुम्ही पूजा करू शकता. आता पार्थिव शिवलिंग कसं बनवायचं आहे, एकतर तुम्ही म्हणजे पाट किंवा चौरंग घेऊन त्यावरती तुम्ही पूजेची मांडणी करू शकता किंवा सर्वात सोपं मी तुम्हाला सांगते की जी आपली कुंडीतली माती असते तिथेच पूजा करायची आणि तिथेच विसर्जन करायचं. ह्या दोन्ही पद्धती मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर जेव्हा तुम्ही पाट किंवा चौरंगावरती तुम्ही पूजेची मांडणी कराल पार्थिव शिवलिंगाची, त्यावेळी माती घ्यायची आहे. माती तुम्ही एकतर नदीकाठची घ्या किंवा कुठल्याही एका स्वच्छ ठिकाणची तुम्ही माती किंवा शेतातली माती, कुठलीही माती तुम्ही घेऊ शकता आणि त्या मातीला स्वच्छ करून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही असे जाडे त्यामध्ये खडे वगैरे असतील ते काढून टाका किंवा तुम्ही वाळू जी असते, रेती आपण ज्याला म्हणतो, ती देखील तुम्ही घेऊ शकता. तर ते घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचं निर्माण करायचं आहे. अगोदर खालचा भाग बनवायचा आहे, त्यानंतर वरती जी साळुंका असते ते बनवायचं आहे आणि गणपती बाप्पाचं स्मरण करायचं आहे. जल अभिषेक करायचा आहे, दुधाने, पाण्याने, पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर भस्म लावायचं आहे, चंदन लावायचं आहे, अक्षता अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचं आहे. गुलाल देखील आपण महादेवांच्या पूजेमध्ये आपण महादेवांना अर्पण करू शकतो. गुलाल देखील अर्पण करायचं आहे आणि मग महादेवांचं स्मरण करायचं आहे, पार्वती मातेचं स्मरण करायचं आहे, महादेवाचे संपूर्ण जी फॅमिली आहे त्यांचं स्मरण करायचं आहे, पार्वती मातेचं स्मरण करायचं आहे, कार्तिक स्वामीचं स्मरण करायचं आहे, महादेवाची मुलगी आहे अशोक सुंदरी तिचं स्मरण करायचं आहे, बेलपत्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर आरती करा आणि पूजा तुम्ही तशीच ठेवू शकता. म्हणजे तुम्ही प्रत्येक श्रावण सोमवारी आपल्या देवघरातलं शिवलिंग जर असेल समजा तुमच्याकडे तर तुम्ही ते घ्या किंवा मग पार्थिव शिवलिंगाचं तुम्ही निर्माण करून अशी तुम्ही पूजा प्रत्येक सोमवारी करू शकता. आता या पूजेचं विसर्जन कसं करायचं आहे, सोमवारी जर का तुम्ही पूजा केली तर तुम्हाला मंगळवारी विसर्जन करावं लागेल. विसर्जन कसं करायचं आहे, एकतर तुम्ही ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या ते शिवलिंग किंवा आपल्या घरात स्वच्छ पाणी घ्या, एका भांड्यामध्ये स्वच्छ पाणी घेऊन तुम्ही त्यामध्ये विसर्जन करू शकता. आता ज्यांना महिनाभर, श्रावण महिनाभर, संपूर्ण महिनाभर
एखादा संकल्प घेऊन तुम्हाला पार्थिव शिवलिंगाचं निर्माण करायचं आहे तर तुम्ही कुठे करू शकता. आपली जी कुंडी असते, झाडाची जी कुंडी असते त्यामध्ये तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन करू शकता. फक्त तुळशीची जी माती आहे तिथे आपल्याला पूजा करायची नाही. दुसरी कुठलीही झाडाची जी कुंडी असेल त्यामध्ये तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं निर्माण करू शकता. रोजच्या रोज शिवलिंगाचं निर्माण करायचं आहे. छान खाली जलाधारी बनवायची आहे, त्यावरती साळुंका बनवायची आहे, महादेवाची पिंड बनवायची आहे आणि तिथे तशीच पूजा करायची जसं आपण शिवलिंगाला पाण्याने जलाने अभिषेक करतो, दुधाने अभिषेक करतो, पंचामृताने अभिषेक करतो त्याचप्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर भस्म लावायचं आहे, चंदन लावायचं आहे, गुलाल लावायचा आहे. त्यानंतर अक्षदाट म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहे, फुले अर्पण करायचे आहे, आरती ओवाळायची आहे आणि आपल्या मनातली जी काही इच्छा असेल ती महादेवांना बोलून दाखवायची आहे, भोले शंकरांना बोलून दाखवायची आहे आणि ती जी पूजा केली आहे तुम्ही ती तशीच ठेवायची आहे. 10-15 मिनटं तुमचं जे काही काम आहे ते आवरल्याच्या नंतर तुम्ही त्या मातीमध्ये ते शिवलिंग परत विसर्जित करून द्यायचं आहे. परत दुसऱ्या दिवशी तसंच तुम्ही शिवलिंगाचं निर्माण करायचं आहे आणि तशीच पूजा करायची आहे. ही जी पूजा आहे ही संपूर्ण महिनाभर तुम्ही करायची आहे. म्हणजे याने तुमची इच्छापूर्ती होणार म्हणजे होणार. आणि मी स्वतःचा अनुभव सांगते की मी स्वतः देखील ही पूजा श्रावण महिन्यामध्ये करते. यावर्षी पण मी करणार आहे. काही लागत नाही, एक 5 ते 10 मिनटं तुम्हाला लागतील या सगळ्या पूजेमध्ये. आणि शिवलिंगाचं निर्माण झाल्याच्या नंतर परत ते शिवलिंग तुम्ही तिथेच त्याच मातीमध्ये ते विसर्जित करून द्यायचं आहे 10-15 मिनटाच्या नंतर. आणि रोजच्या रोज असं शिवलिंगाची निर्मिती करायची आणि रोजच्या रोज तुम्ही असं शिवलिंग तुम्ही विसर्जित करून द्यायचं. फक्त तुम्ही दर सोमवारी जर करणार असाल पाटावरती वगैरे पूजा मांडून, चौरंगावरती पूजा मांडून, तर मग तुम्हाला मंगळवारी त्या शिवलिंगाचं विसर्जन करायचं आहे. आणि रोज जर तुम्ही करत असाल पार्थिव शिवलिंगाची पूजा तर रोजच्या रोज तुम्हाला हे शिवलिंग तुम्हाला रोजच्या रोज 10-15-20 मिनटाच्या नंतर तुमचं काम झाल्याच्या नंतर तुम्हाला तिथल्या तिथेच ते विसर्जित करून द्यायचं आहे. एवढी साधी सोपी सरळ सेवा आहे, करून बघा. श्रावण महिना अत्यंत पवित्र आहे. आता हे येणारे जे संपूर्ण महिने आहेत, समजा आता श्रावण आहे, भाद्रपद आहे, अश्विन आहे, त्या महिन्यामध्ये त्या देवतांची पूजा आपण करावी, आवर्जून करावी. कारण हे सगळे जे सणवार आहेत हे आपल्यासाठीच येत असतात, आपली आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी येत असतात. आणि महादेव एवढे भोले शंकर आहे की महादेवांची आपण पूजा जर का केली आणि महादेव जर का आपल्यावरती प्रसन्न झाले तर आपली अजून आध्यात्मिक उन्नती व्हायला नक्कीच मदत होते. त्यामुळे सगळ्यांनी पार्थिव शिवलिंगाची पूजा रोजच्या रोज करण्याचा प्रयत्न करा. काही नाही, 1 ते 5 ते 10 मिनटं तुम्हाला लागणार आहेत आणि तुमची महादेवांच्या कृपेने इच्छापूर्ती देखील होईल, महाराजांच्या कृपेने तुमची इच्छापूर्ती देखील होईल. आणि नियम असे काही नाही त्या पूजेमध्ये, किंवा तुम्ही महादेवांची शिवलिंगाची जेव्हा पूजा करता तेव्हा आपण श्रावण सोमवार पकडतो, महिनाभर तुम्हाला उपवास करायची गरज नाही. अनेक जण आहेत जे शिवभक्त आहेत ते महिनाभर उपवास करतात, पण यामध्ये उपवास करायची गरज नाही. फक्त मांसाहार करायचा नाही, मद्यपान करायचं नाही. म्हणजे मांसाहार तर अनेक जण करत नाही, मद्यपान देखील करत नाही. तर ह्या 2 गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. आणि म्हणजे जे कोणी करणार असतील त्यांचं सांगते आहे की अनेक जण आता जे पुरुष मंडळी आहेत ते देखील पूजा करतात, किंवा अनेक जण स्त्रिया देखील मांसाहार करतात. तर मग या संपूर्ण महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार वर्ज करायचं आहे आणि त्यानंतर महादेवांची पूजा आराधना आपल्याला करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.